नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. तर आज मी ब्लॉग दुपारपासून चालू करते. तर आज मी बनवलेली खिचडी, साबुदाणा खिचडी. इकडे बघू शकता, इकडे मी कढईत. तर खाण्याची इच्छा झाली तर म्हटलं साबुदाण्याची खिचडी बनवू. आणि आज काही काम नाही, आज निवांत आहे मी. घरची कामं काही जास्त नाही, स्वयंपाक करायचं कामच नाही पडलं कारण की साबुदाण्याची खिचडी केली त्याच्यामुळं. आणि रात्री एक खास आयटम बनवणार आहे. तर बघत राहा समोर व्हिडिओ, जमतो का नाही मला तो आयटम खाण्याचा. आणि अजून काय बाकी करेल मी मध्ये ते तुम्हाला दाखवतच राहील. तर या, कोणाकोणाला आवडती साबुदाण्याची खिचडी खायला. गरम गरम आहे. मस्त झाली, छान नरम चटक, कडक वगैरे नाही झाली. तर बघत राहा समोर व्हिडिओ. आणि कोणी नवीन बघणारे असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माणसाला एक प्रेरणा भेटते. नवीन व्हिडिओ म्हणजे बनवायला इच्छा निर्माण होते. नाहीतर मग काही व्ह्यूज नाही यायला लागले, सबस्क्रायबर नाही वाढायला लागले, मग माणसाचा मूड ऑफ होऊन जातो. इच्छा राहत नाही की व्हिडिओ बनवायला. सबस्क्रायबर वाढत राहिले आणि व्ह्यूज पण चांगले आला तर माणसाला उत्साह निर्माण होतो, एक प्रेरणा भेटते की नाही बाबा आपले बघताय व्हिडिओ तर टाका. माझी डेली ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच. आता खिचडी वगैरे खाऊन झाली माझी, तर मी एक नवीन पद्धतीनं आज हे बनवलेलं आहे. काय आहे, निंबू सरबत. घरी म्हटलं तर निंबू सरबत बनवा, प्यायची इच्छा झाली. तर थोडंसं गरम पण होतंय ना आता. तर बघा मी कसं बनवलं, तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखव. हे बघा, याच्यात गुळ आहे. मग साखर सोडलेली मी आता, त्याच्यामुळं गुळाचं हे बघा, गुळ टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. गुळ दिसत असेल तुम्हाला. आणि याच्यामध्ये हे पण टाकले, मीठ पण टाकले थोडंसं. आणि हा गुळ पाण्यामध्ये विरघळायला ठेवला होता जेवणाच्या अगोदरच. आणि आता हे निंबू आहे, हे निंबू टाकून घेते. हे पिल्याने म्हणे वजन पण कमी होतं, फक्त पाणी गरम पाहिजे. निंबू टाकून, गूळ वगैरे टाकून किंवा मध टाकून घेतला कोणी तर. माझ्या ताईंना माहिती असेल, भरपूर तयार करतात असा प्रयोग घरच्या घरी. ते मेडिकलवरचं ते पावडर वगैरे यूज करण्यापेक्षा हे आपले घरगुती इलाज चांगलेच असतात. म्हणजे आयुर्वेदिक चांगलं असतं, कधीही त्यांनी काही त्रास वगैरे होत नाही शरीराला कुठलाच. ते असं निंबू सरबत करून घेतलं मी. आता गाळून गेले आणि मग ती तुम्हाला सांगते कशी झाली टेस्ट. तर हे चमच्यात थोडंसं घेतलेलं आहे, हे बघा दिसते ना हालतानी. तर बघते मी टेस्ट करून कसं लागतं म्हणून. छान लागतं, फक्त साखरेची टेस्ट म्हणजे नाही लागत. चांगलंच आहे, साखर वापरायलाच नाही पाहिजे, शरीरासाठी हानिकारक आहे म्हणून. तर मी आता यूज अँड थ्रो ग्लास असतात ना, ते आहे माझ्याकडे. ते धुवून तुम्हाला गाळून दाखवते कसं दिसतंय, कसं लागते. अजून परत सांगते, मस्त लागलंय मला. एक छोटासा सिप घेतला मी, ग्लासावर ओतलं असं दिसतंय. ग्लासामध्ये ओतल्यावर पिऊन दाखवते मी परत. असं दिसते बघा, ग्लासामध्ये घेतलं. आणि सरबत भरपूर प्रकारचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे. कोणी आमसूल नाही का, आमसुलासारखं लागते, आमसुला टाईप. हे त्याची टेस्ट छान लागते. आणि माझ्या लहानपणी माझी आई निंबू नसलं ना तर बडीशोप असते, ते बडीशोप वाटून पण करायची. तर तुम्ही पिले का बडीशोपचं? आणि तुम्ही असं करून बघा घरी, खूप छान लागते. बाहेरचे स्लाइस वगैरे पिण्यापेक्षा शरीराला ते हानिकारकच असतात, केमिकल वगैरे टाकलेलं असतं नसतं, आपल्याला काय माहिती नाही. त्याच्यामुळे हे छान आहे गुळाचं, मस्त एकदम आवडलं मला. आणि आमसुलासारखं मी अगोदर आमसुलाचं पिलं होतं एक वेळेस सरबत, तर त्याच्यामुळं त्याची आठवणच झाली मला. मस्त लागतं एकदम. मी आता असंच करून पित जाईन, साखर बिलकुल सोडून दिली मी. तर कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही पण करून बघा. आणि नवीन सरबताचा प्रयोग आपला सक्सेस झाला. म्हणजे कालचा व्हिडिओ अपूर्णच राहिला, तर का राहिला हे सांगते मी तुम्हाला कारण. आणि मी काल बाजारला पण नव्हते गेले देऊळगाव राजाच्या, ते सांगते. तर
त्याच्या अगोदर मी सांगते तुम्हाला की देऊळगाव राजाचा आणि म्हणजे कालचा शनिवारचा आणि आजचा रविवारचा हा दोन्ही मिळून व्हिडिओ बाजारचा आणि घरचा वगैरे मिळून मी उद्या टाकल, म्हणजे तो सोमवारी दिसेल तुम्हाला. तर आज काही दिसणार नाही, आज रविवार असल्यामुळं. तर कारण असं होतं की 19 फेब्रुवारीला चिखला गावात त्यांना तालुका लोणार येतो. आमचा गाव तालुकाच आहे, म्हणजे सिंदखेडराजा आमचा तालुकाच आहे आणि आमचं गाव पण हेच आहे. त्याच्यामुळे त्यांना आमच्याच जिल्ह्यातली घटना आहे. आम्हाला पण बुलढाणा जिल्हा येतो, त्यांना पण बुलढाणा जिल्हा येतो, फक्त त्यांना तालुका लोणार येतो. तर त्या गावात घटना अशी झाली की शिवाजी महाराज जयंतीच्याच दिवशी त्यांचा पुतळा हटवण्याची कोशिश केली आणि लेडीजला एकदम अमानुषपणे म्हणजे मारहाण केली. पार तिचे कपडे फाटूस तर पार इज्जत म्हणजे जायची वेळ आली, त्या वेळेपर्यंत त्यांना मारलं. आणि आपण शिवाजी महाराजची जयंती अशी साजरी करतो की DJ वगैरे लावतो. तर त्यांची DJ वगैरे लावण्यापेक्षा त्यांची आपण विचार घ्यायला पाहिजे की शिवाजी महाराज शत्रूची आई बहीण जरी असली, म्हणजे शत्रूची लेडीज असली तर तिला आई बहीण म्हणूनच समजत होते. तिच्या चेहऱ्याकडे बघणं सोडून ते पायाकडे सुद्धा बघत नव्हते, खाली मान घालूनच बोलायचे ना आदरानेच बोलायचे सर्वांना. आणि शिवाजी महाराज असे होते की 18 जाती बलुतेदार यांना घेऊन सोबत, सर्व समाजाला घेऊन सोबत चालत होते. त्याच्यामुळे काल देऊळगाव राजाचा बाजार बंद होता. तर ह्या गोष्टीचा निषेध म्हणून काल देऊळगाव राजा बंद होता आणि आपण पण निषेधच करायला पाहिजे. पूर्ण इंस्टाग्रामवरती तेच व्हिडिओ आहे आणि असे लोक झालेले की मानसिकताचे की पाहायचं काम नाही आहे. क्रूर मानसिकता झालेली आहे. आणि आपल्या महाराज फक्त एकाच जातीसाठी नव्हते. महाराजांनी कधीच जातीवरती हे केलं नाही, म्हणजे भाषण पण केलं नाही. सर्व जातींना धरून त्यांनी पुढं गेले, स्वराज्य स्थापन केलं. आणि ते आपल्यासाठीचे ना, आपल्या हे कपाळावरचं कुंक आहे आणि डाळातली तुळस आहे, हे फक्त शिवाजी महाराजांमुळेच आहे. तर असं म्हणजे सर्वांनी निषेध केला पाहिजे. आणि विशेष म्हणजे लेडीज आहे, एका लेडीजला कसं आदराने बोलायला पाहिजे हे पण शिकून दिलेले शिवाजी महाराजांनी. आणि शिवाजी महाराजला संस्कार कोणी घडून दिले तर जिजामातांनी हे संस्कार घडून दिलेले. तर असे घटना व्हायला नाही पाहिजे. तर खूप म्हणजे वाईट घटना झाली. पार कपडे बिपडे फाडले त्या लेडीजचे वगैरे, मुलीचे. ते मग एका लेडीजचा पाय फ्रॅक्चर झाला. खूप म्हणजे विचित्र झालेली आहे घटना. त्याच्यामुळे हा निषेध व्हायलाच पाहिजे होता. आणि तिथं हे पण आले होते जारंगे पाटील दादा, त्यांनी पण. आणि आता मस्त छान काल रात्री मी व्हिडिओ बघितला, म्हणजे राजा घोड्यावर बसलेले, अश्वरूढ पुतळा स्थापन केलेला आहे. तर जास्त काय बोलत नाही मी. तर बघत राहा समोर व्हिडिओ. आज चालली मी आता देऊळगामाईच्या बाजारला. आज रविवार आहे, तर देऊळगामाईचा बाजार कसा भरतो काय भरतो ते पण दाखवते. आता वाजले बघा 6:45 आणि मी आपली दिवा अगरबत्ती केलेली आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज काही स्वयंपाक वगैरे करायचं नाही, कारण की बाजारला जायचं होतं मला. त्याच्यामुळे मी स्वयंपाक बनवला होता. पण मला नंतर कळालं की आज बी बाजार बंद आहे, कारण की ते पुतळ्याची विटंबना वगैरे केली, त्या ताईंचे कपडे वगैरे फाडले. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं व्हिडिओमध्येच. त्याच्यामुळं बाजार कॅन्सल झाला. आता उद्याचा बाजारचं काय होतं काय माहिती. आमच्या चितचा बाजार आहे सोमवारचा, सिंदखेडराजाचा. तर बघू आता काय होतं काय नाही. कोणी म्हणतं आहे, कोणी म्हणतं नाही आहे. तर आता उद्याच समजेल बाजारात गेल्यावर. इथल्या बी दौंडी वगैरे तर काही झाली नाही, पण भरायला पाहिजे उद्या बाजार. आता 3 दिवस होऊन गेले त्या घटनेला. त्याच्यामुळे तिथं पुतळा वगैरे पण बसवला. तुम्हाला सांगितलं मी अश्वरूढ पुतळा बसवला म्हणून. तर बघू आता उद्याच्या उद्या. तर गॅसवर कढई ठेवून घेतली मी, त्यात टाकलेलं आहे तेल झालेलं आहे आपलं गरम. त्याच्यामध्ये टाकते मी जिरं. हे बघा, हे जिरं पण चांगलं आपलं तळते. त्याच्यामध्ये टाकून आपण मिक्स मिरची आपली, टाकली मिरची, फ्लेवर घालून घेऊ आपण. आणि आज बनवतोय आपण वाटाण्याची भाजी पातळ. ओले वाटाणे असतात त्याची. आज दारावरती आले होते विकायला.
हे बारीक मिक्सरमधून केलेले वाटाणे ते टाकून घ्यायचे चांगले असे. चमचा ओढला सगळं आणि हे असं मस्त खालीवर हलवून घ्यायचं. त्याच्यात पाणी टाकून भांडं मस्त स्वच्छ धुवून टाकून द्यायचं. ते वाटण झालेलं आहे चांगलं आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकून देणार आहे. ते असं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकून दिलं मी. परत थोडंसं पाणी टाकते. अशी वाटाण्याची आपली भाजी. सकाळी मी बटाट्याची भाजी केली होती, ती काय आता खा वाटत नाही. म्हटलं वाटाणे घेतलेली ताजी ताजी छान फ्रेश दारावरती, तर त्याची भाजी करू आपण. तर हे परत पाणी टाकते थोडंसं. बस ओके, एवढ्यात पोट भरून जातं. थोडंसं टाका वाटायला लागलं वरतून पाणी. बस, जास्त पातळ नाही घट्ट नाही. याला चांगलं खदखद उकळू देते. भाजी चांगली उकळली. मीठ टाकलं नव्हतं, ते मीठ टाकले बघा. एवढं मीठ टाकायचं. परत एकदा हलवून घेते मस्तपैकी आणि बंद करून टाकते गॅस. झाली आपली भाजी. साधी सोपी सरळ मस्त छान लागते. भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. आता वाजले 9 आणि बसले जेवायला. जेवणामध्ये आपली वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याची भाजी, पोळी, कांदा आणि राजगिऱ्याचा लाडू आणि सकाळच्या पोळ्या. बाजाराला नसल्यामुळे मी लवकर जेवण करते. आता उद्या बघू काय होतं काय नाही. मस्त लागते, छान भाजी, झणझणीत एकदम. नंतर गोड खाण्यासाठी लाडू घेतलेला आहे राजगिऱ्याचा. तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी पाहणार असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. आता जेवण करून घेते मी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.